Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. कला केंद्रातील डान्सर पूजा गायकवाड बद्दल दररोज नवनवी माहिती समोर येते आणि बीडमधील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेगळं वळण मिळतंय. गोविंद बर्गेच्या नातेवाईकांनी पूजाने प्लॉटसाठी पैसे उकळल्याचा आरोप केला होता. हे आरोप ज्या प्लॉटवरून केले जात होते त्या प्लॉटचं खरेदी खतच मुंबई तकच्या हाती लागलंय. या खरेदी खतात साक्षीदार म्हणून कुणाचं नाव आहे, या प्रकरणात अचानकपणे भाजपच्या नेत्याचं नाव कसं काय समोर आलंय याचीच माहिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. पूजा गायकवाडने पैसे लुटल्याचा आरोप गोविंद बर्गेच्या नातेवाईकांनी केला होता. स्वतःच भावाला महागडा मोबाईल बुलेट द्यायला लावली, सासुरेत आईसाठी RCC घर बांधून घेतलं, मावशीच्या नावावर प्लॉट घेऊन दिला, नातेवाईकांच्या नावावर जमीन घेऊन दिली. अजूनही पूजाने बंगला आणि जमिनीसाठी तगादा लावला होता असा दावाही गोविंद बर्गेच्या नातेवाईकांनी FIR मधून केलाय. त्यानंतर अनेक गोष्टी समोर येत गेल्या. बर्गेचे नातेवाईक आरोप करत होते त्याबाबतचाच एक पुरावा समोर आल्याची चर्चा आहे. आता हे खरेदी खत पहा. बार्शी तालुक्यातील वैराग जवळील मानेगावमध्ये 1854 स्क्वेअर फुटाचा प्लॉट 21 जानेवारी 2025 रोजी पूजा गायकवाडच्या नावे खरेदी करण्यात आला. खरेदी खतामध्ये या प्लॉटची किंमत 1,70,000 दिसत असली तरी बाजारभावानुसार याची किंमत 6 ते 7 लाख असल्याची चर्चा आहे. पूजा गायकवाडच्या प्लॉटनंतर फक्त 2च दिवसांनी म्हणजे 23 जानेवारी 2025 रोजी पूजाची मावशी रेश्मा यशवंत धडे यांच्या नावावर देखील खरेदी खत करण्यात आलं. हे दोन्ही प्लॉट शेजारी शेजारी असून पूजाचा प्लॉट नंबर 37 तर रेश्मा धडेचा प्लॉट नंबर 38 आहे. या दोन्ही खरेदी खतांमध्ये साक्षीदार म्हणून पूजाचा भाऊ प्रशांत गायकवाडचं नाव आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पूजाच्या खरेदी खतावर गोविंद बर्गेची साक्षीदार म्हणून सही आहे. आता इथंच भाजप नेत्याची एंट्री होते. पूजा गायकवाड आणि तिची मावशी रेश्मा धडेंच्या नावानं खरेदी केलेले प्लॉट ज्यांच्या मालकीचे होते त्या व्यक्तीचं नाव आहे राजेंद्र मिरगणे. राजेंद्र मिरगणे हे बार्शीतील भाजपचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून देखील मिरगणेंना ओळखलं जातं. त्यांच्याच मानेगावच्या प्लॉटिंगमधील पूजा आणि तिच्या मावशीच्या नावे प्रत्येकी एका प्लॉटची खरेदी झाली. मानेगाव हे सोलापूर जिल्ह्यातील वैराग जवळचं गाव. मोठी बाजारपेठ असल्यानं वैरागचा विस्तार झालाय. आता वैरागसारख्या मोठ्या गावाजवळ पूजा आणि तिच्या मावशीनं प्लॉट खरेदी का केला? गोविंद बर्गेनं फक्त साक्षीदार म्हणून सही केली की पैसेही दिले, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. गोविंदकडून पूजानं खरंच पैसे घेतले होते का याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी जुन्या व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. कॉल डिटेल्स चेक केले जात आहेत. पूजा आणि गोविंदचं प्रेम जिथं जुळलं होतं त्या तुळजाई कला केंद्रातील डान्सरसह इतरांचीही चौकशी होणार आहे. याबरोबरच पूजा आणि तिच्या मावशीनं ज्यांच्याकडून प्लॉट खरेदी केला त्या राजेंद्र मिरगणेंनी पोलिसांना जबाबात माहिती दिली तर तपासाला दिशा मिळू शकते. आता पोलीस राजेंद्र मिरगणेंची चौकशी करतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे गोविंद बर्गेनं या प्लॉटसाठी फक्त साक्षीदार म्हणून सही केली होती की पूजाला पैसेही दिले होते याचा उलगडा होईल. या व्हिडिओत इथंच थांबूयात. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.